मी मिशी काढली म्हणून मला लोक म्हणायला लागले, यार तू मराठा नाही, तू आमच्या जातीतला नाही. काय लोक मला म्हणायला लागले तू छक्का आहे. फक्त मिशी काढली म्हणून मला काय लोक म्हणते तू छक्का आहे. मित्रांनो, मग मला एक नम्रपणे विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे साहेबांनी एवढे दिवस झालं मिशी काढले, मग तरी पण तुम्ही त्या माणसाला कसं काय सपोर्ट करताय? तरी पण तुम्ही त्या माणसाला आजपर्यंत कधीच छक्का म्हणला नाही. आता तुम्ही म्हणसाल मी राज ठाकरेंच्या विरोधात जातोय, मी त्यांच्या विरोधात नाही जात मित्रांनो. उलट मी राज ठाकरेला खूप मानतो, पण मला या गोष्टीचं उत्तर द्या. म्हणजे जर गोरगरीब जनतेने केलं तर ते चुकीचं आहे, आणि ह्या मोठ्या राजकारणी लोकांनी केलं तर ते बरोबर आहे. हे कितपत योग्य आहे मला सांगा. मिशी काढणं म्हणजे छक्क्याचं लक्षण नाही. आजकाल छक्क्याला सुद्धा सरकारने ऍक्सेप्ट केलंय. तुम्ही जर एखाद्या मिशी काढणाऱ्या छक्का म्हणला ना, तर मित्रांनो ती लोक तुम्हाला घरी येऊन मारतील. मित्रांनो, मी जातीनं 96 कोळी मराठा आहे, तरी सुद्धा मला हे आरक्षण नकोय मित्रांनो. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, मनोज जरांगे पाटील ही लोकांच्या चेहऱ्यावरती बोलायला लागलं, इतर जातीवरती बोलायला लागलं. अरे बाळांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीभेद केला नाही. धनगर समाजाला, माळी समाजाला वाईट बोलून मिळालेलं आरक्षण आम्हाला काय फायद्याचं मित्रांनो. मित्रांनो, इतर जातीला नाव ठेवून भेटलेलं आरक्षण मला नको आहे. कारण मी जातीनं 96 कोळी मराठा आहे, मी रॉयल माणूस आहे, मी रोज पिणार, रोज एन्जॉय करणार मित्रांनो. मला कशाला आरक्षणाची गरज आहे यार? माफ करा जरांगे पाटील साहेब, पण आपल्याला हे आरक्षण नको आहे. खरं सांगतो मित्रांनो, मला आरक्षण नको आहे. आणि जर तुम्हाला माझा राग येत असेल ना, तर तुम्ही मला बिंदास मारून टाका. मग मला मारल्यावरती मनोज जरांगे परत जेलमध्ये जातील बरं का, विचार करा नीट. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शुभम जगदाळे, मनसे उपविभाग अध्यक्ष, हडपसर विधानसभा मतदारसंघ. खरं तर काल स्वतःला खूप मोठा रील स्टार समजणारा महेश मोटे यांनी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती अतिशय अश्लील भाषेमध्ये टीका केली. महेश मोटेला माझं सांगणं आहे की तू पुणे शहरामध्ये येऊन दाखव, तू पुणे शहरामध्ये फिरून दाखव, तुला मनसे काय आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक काय हे तुला समजल. ज्या प्रकारे तू बोलतोयस, ज्या प्रकारे तू महाराष्ट्रभर सोशल मीडियाचा गैरवापर करतोस स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं जर तू नाव घेणार असशील तर भडव्या तुला महाराष्ट्र सैनिक सोडणार नाही, तुला मनसैनिक आमचे सोडणार नाही. तू ज्या दिवशी आमच्या हाताला लागणार त्या दिवशी तुझ्या तोंडाला तर काळं फासणार, पण पुढं मनसे स्टाईल तुला चोप पण देणार. हे आज आम्ही जाहीर तुला सांगतो. आणि तू पुणे शहरामध्ये फक्त येऊन दाखव, आम्ही तुझी वाट बघतो. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. मी राज ठाकरे साहेब, त्याचबरोबर आपले मनोज जरांगे पाटील साहेब, आणि तसंच श्रावणामध्ये मासे खाल्ल्यामुळे पूर्ण हिंदू बंधू आणि पूर्ण भगिनींची मी मनापासून माफी मागतो. मला वरून आदेश आलेला आहे, तसे मी व्हिडिओ पण पूर्ण डिलीट केलेले आहेत. तुम्ही पण व्हिडिओ पसरू नका आता, आणि इथून पुढे मी अशी कधीच चूक करणार नाही. मी असं इथून पुढे कोणावरतीच पर्सनल व्हिडिओ बनवणार नाही. परत एकदा माफ करा राज ठाकरे साहेब आणि मनोज जरांगे पाटील, तसेच पूर्ण तमाम आपला मराठा समाज. प्लीज मला माफ करा. जसं तू सांगितलं होतंस की मी येतोय, तर आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक आज आम्ही एअरपोर्टवरती आलो. आता तू आज आमच्यापासून एअरपोर्ट पासून वाचलायस, मलाही बघायचंय, आम्हाला सगळ्यांना बघायचंय की तू पुण्यात किती दिवस लपून बसशील आणि किती दिवस लपून फिरशील. पुढच्या 8 दिवसाच्या आतमध्ये तुला महाराष्ट्र सैनिक हा महाप्रसाद तुला देणार, आणि तो महाप्रसाद तुला आमच्याकडून भेटल्याशिवाय राहणार. रील स्टार महेश मोटेंनी काल टीका टिप्पणी केली होती, आणि त्यांनी तिकीट त्याचं जे काही आहे एअरपोर्टला मी येणार आहे असं कळवलं होतं. त्याला ज्या वेळेला कळलं की इथं महाराष्ट्र सैनिक त्याला आज प्रसाद द्यायला, त्याला चोप द्यायला येणार आहेत, तर आज तो काही आलेला नाहीये एअरपोर्टवर. तुला असे वल्या बंबूचे फटके देण्यात येतील ना, तू आयुष्यात तसले कधी येळचाळे नाही करणार. या नालायकाची लायकी नसताना हा जरांगे पाटलावर वक्तव्य करतोय, तसंच हिंदू धर्माचा अपमान देखील करतोय. आणि तेवढंच नाही राहिलं तर त्या परत तो आता राज ठाकरेंवर उतरला, म्हणजे राज ठाकरेंवर टीका करतोय. नको त्या टीका करतोय. आता मला बोलताना ते बोलू पण वाटत नाही, पण व्हिडिओमध्ये मी नक्की मेन्शन करतो. उगाच प्रसिद्धीसाठी कुणावरही भुंकू नको. तू चांगला वेल एज्युकेटेड आहे, फॉरेन रिटर्न आहे, या गोष्टीचं भान ठेवून व्हिडिओ बनवत जा. बघितला त्याचा व्हिडिओ, इतके दिवस हा वाचला होता, पण आता वाचणार नाही बाई. आता 100% मार खाणार, कारण मनसेच्या तावडीत तो आलेला आहे. आणि त्याच्या अकाउंटवर मी चेक केलं जाऊन, त्यानं काही व्हिडिओ सुद्धा डिलीट केलेत.
पण आता 100% याला मनसेचे लोक असतील किंवा मराठा समाजातील काही लोक असतील 100% याला मारणार आहेत आणि मार खाण्याच्या लायकीचा आहे हे याच्या शब्दावरून आणि याच्या व्हिडिओवरून समजते. कारण कॉन्ट्रोवर्सी करणारे व्हिडिओ, काही चांगले व्हिडिओ बनवतो, कधी कधी चांगले बोलतो आणि त्यानंतर काही कॉन्ट्रोवर्सी करणारे व्हिडिओ बनवतो जे की डायरेक्ट त्यांच्या लोकांच्या मनाला लागू शकतात किंवा त्यांच्या एक अस्मितेचा विषय सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. जसं की राज ठाकरेंविषयी त्यांनी काय वक्तव्य केलं, मनोज जरांगे पाटलांविषयी बोलला, त्यानंतर दारू पिताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं, छत्रपती शिवरायांबद्दल बोलला. अशा प्रकारचं ज्यावेळी झालंय ना, आता हा 100% मार खायला पाहिजे आणि खाणार आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मित्रांनो, मी जातीनं 96 कुळी मराठा आहे, तरी सुद्धा मला हे आरक्षण नकोय. मित्रांनो, तुला आरक्षणाची गरज नाही, तू दारू पिऊन आयुष करतोस, पण ज्यांचा एका मार्गाने पोटा भोकला आहे अशा मार्गाच्या पोरांच्या आरक्षणाची किंमत काय आहे? त्या श्रावण चालू आहे आणि या श्रावणामध्ये मी मच्छी खातोय. मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी त्या महेश मोठेने एक रील अपलोड केली होती श्रावण महिन्याबद्दल. तर श्रावण महिन्यात तुम्ही श्रावण महिना पाळू नका, नॉनव्हेज खा, मी नॉनव्हेज खातोय, तुला खायचं तर बिंदास खा. आणि अजून त्याने उल्लेख धर्माबद्दल पण केला. हे अशा लोकांमुळे ना आपलं धर्माचं नाव खराब होत चाललंय. तुला नसेल करायचं तर करू नको, वैयक्तिक तुला पर्सनली काय करायचं ते कर. आज तू जिवंत आहे ते धर्मामुळे जिवंत आहे. आणि ठीक आहे, तुला फनी कंटेंट बनवायचे बनव, पण धर्माबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल टीका करणं किंवा ट्रोल करणं हे चुकीचं आहे. त्याच्या आत्ता प्रोफाईलला तो व्हिडिओ दिसत नाही, तो डिलीट केला असेल मे बी, पण मी तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ. पण फनी कंटेंट बनव, तुला ट्रोल करायचं कोणाला ट्रोल कर, चुकीच्या व्यक्तीला. पण हे असं धर्माबद्दल किंवा आपल्या हिंदू सणांबद्दल हे बोलणं चुकीचं आहे. पुन्हा तुला एकदाच सांगतो, हे असे व्हिडिओ बनवत नको जाऊ. तुला बाकीचे व्हिडिओ काय बनवायचे ते बनव, पण हे अशा निगेटिव्हिटी किंवा आपल्याच धर्माबद्दल चुकीच्या गोष्टी लोकांपर्यंत जाणं हे चुकीचं आहे. थू आहे तुझ्या जिंदगीवर महेश मोठे, थू. हा महेश मोठे, आम्ही सगळे जण ह्याला असं सिरियस मध्ये घेत नव्हतो. वेडा आहे, वेडा आहे, वेडा आहे म्हणून सोडून देत होतो. आता ह्याला काय झालेलं आहे ना, ह्याला फक्त कॉन्ट्रोवर्सी करायची सवय पडलेली आहे. मध्ये एक त्याने काहीतरी केलं होतं टोल नाक्यावरून, तो खूप थोडासा व्हायरल झाला होता. तर आता हा वेडा झालेला आहे. महेश मोठे, गेले काही दिवस झाले तुला कुत्रही विचारत नव्हतं म्हणून ते हे मुद्दाम बोललायस ना हे सगळं. तुला आहे ना आजार आहे, तू आजारी आहेस. तुला राहून राहून लोकांमध्ये जाऊन फेमस व्हायची ना खूप इच्छा होते म्हणून एवढं घाणेरडं बोललायस. तू कुणाबद्दल बोलतोयस रे? जरा विचार तरी करून बोलायचं होतं. तू लहानपणी काय डोक्यावर पडला होतास का रे? मेंदू तुझा घुटण्यामध्ये आहे. तू सरळ सरळ कुणाचं एक्झाम्पल देतोयस? तू रासाहेबांबद्दल बोलतोयस, तुला लाज नाही वाटत? तुला बोलायचं होतं ना, तू कुणाचंही नाव घेतलं असतंस तरी चाललं असतं. तू मुद्दाम होऊन वागतोयस हे सगळं महेश मोठे. बघ, एकदा तुला लोकांनी सोडलं, दुसऱ्यांदा सोडलं, अरे चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. तुम्ही एवढे आजारी आहेत, तुम्हाला फेम पाहिजे, तुम्ही फेमसाठी काहीही करू शकता. थू आहे तुझ्या जिंदगीवर महेश मोठे, थू. महेश मोठे समोर बियरचा पॅक ठेवून रील बनवून मी 96 कुळी मराठा आहे, मला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणं खूप सोपं आहे. पण भावा, तुला खरंच माहिती आहे का मराठा समाजाने वर्षानुवर्ष कोणते सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न भोगले आहेत? तुझी वैयक्तिक परिस्थिती चांगली असेल, तुला आरक्षणाची गरज वाटत नसेल तर तो तुझा वैयक्तिक निर्णय आहे. पण म्हणून संपूर्ण समाजाला आरक्षणाची गरज नाही असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटील यांचं एखादं वक्तव्य तुला आवडलं नाही तर त्यावर तर्काने आणि तथ्यांच्या आधारावर टीका कर, पण त्याचा राग संपूर्ण समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर काढू नकोस. मी रोज पिणार, एन्जॉय करणार, मला आरक्षणाची गरज नाही, हे तुझं वैयक्तिक आयुष्य आहे. पण समाजाच्या प्रश्नांना फक्त स्वतःच्या लाईफस्टाईलवरून जज करू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं, व्ह्यूज मिळवण्यासाठी समाजाच्या भावनांना जाणून बुजून चिथावणं किंवा कोणालाही मारण्याची भाषा करणं हे कुठल्याही बाजूने योग्य नाही. मतभेद असतील तर चर्चा कर, प्रश्न विचार, तथ्य दाखव, पण समाजाला भडकावून कंटेंट बनवू नकोस. कारण मराठा असो, ओबीसी असो, दलित असो किंवा कोणताही समाज असो, आरक्षणाचा विषय हा रील आणि व्ह्यूजचा विषय नाही. तो हजारो लाखो लोकांच्या शिक्षण, रोजगार आणि भविष्यासोबत जोडलेला विषय आहे. म्हणून बोल, पण जबाबदारीने बोल. कारण व्ह्यूज आज मिळतील पण बोललेले शब्द समाज विसरत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातलं मोठं नाव, मोठे विचारवंत महेश मोठेराव
यांना मनसेच्या पोरांनी, मराठा समाजाच्या पोरांनी, हिंदू धर्मरक्षकांनी मारलं तर हा कसा दिसेल? कसा दिसेल हा मारला तर? मला तर बघूशीच वाटणार नाही भाऊ. कसा दिसेल मी इमॅजिन करतोय हा कसा दिसेल. तुम्ही खाली कमेंट करून सांगा हा कसा दिसेल. त्यांनी माफी मागितली आहे, परंतु पोरं त्याला सुट्टी देतील मला असं वाटत नाही. असो, फक्त मारताना व्हिडिओ व्हायरल करू नका, तर बिचारा कसा दिसेल राव. इज्जत जाईल सगळीकडे त्याची. सॉरी, त्याला इज्जतच नाहीये. महफिल तुमची, माऊली महफिल तुमची, आणि तुमच्या महफिलीमध्ये चर्चा फक्त आणि फक्त आमची. वहिनी रेल तुमची आणि बघून आई घेतली आमची. आता गपनी जा आणि आम्हाला बी निजू द्या. रातचे रातचे करता त्याची